पहिला चेंडू निमिषचा, पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर टाकला जातोय. पंच सांगतात चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. इथे मात्र पप्या नक्कीच आपल्या कपाळाला हात लावतो, कारण त्याला देखील कल्पना आहे की चेंडू सोडणं ह्या 3 षटकांच्या सामन्यामध्ये खूप महागडं ठरू शकतं, कारण 3 षटकांचा सामना याचा अर्थ केवळ 18 चेंडूचा सामना. यावेळेस मात्र चेंडू उजव्याशीच्या दूरवर जाणारा पंच या चेंडूवरती नाराज. पंच सांगतायत दोन्ही हात समर्थ करून हा चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची इथे एक धाव मिळते. गोलंदाजी रणनीती ते स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पप्प्या एक आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पप्प्या पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला स्टार्ट करून देतोय, कशा प्रकारे सुरुवात करून देतोय. स्विचचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न यशांच्या मागे आपण पाहतोय. चांगलं ग्लव्ह वर्क, चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच कुणालचं एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांनी आपल्या संघासाठी म्हणजेच अमरदीप कुळगाव संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे, असा कुणाल आपण आपल्याला पाहायला मिळतोय यशांच्या मागे. पुन्हा एकदा निमिष सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र थोडासा आकुटबाई चेंडू आणि त्या चेंडू लागलेला एक अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जाईल वाडिश लॉंग सीमारेषेच्या बाहेर. येतोय या सामन्यातील पहिला बेग हिट षटकार, पहिला मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळतोय. बघा या मैदानात जर आपण थोडं जरी आकुटबाई चेंडू टाकले तर फलंदाज सज्ज असतात. आणि आधुनिक क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो की फुल लेनचा चेंडू म्हणजे हाफ वॉली चेंडू, त्यानंतर फुलटॉस चेंडू आणि त्याचबरोबर आकुटबाई चेंडू, यापैकी कोणत्या प्रकारचा चेंडू आला तर त्यावरती अशा प्रकारचे मोठे हिट आपल्याला पाहायला मिळतात. इथे पप्प्या दाखवतोय त्याच्याकडे असलेला क्लास, त्याला कल्पना आहे माझ्या बॅटून धावा येणं आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे, तेवढा ताकदवान संघ आहे. त्यामुळे एक चांगली धावसंख्या असली तरच आपला संघ या सामन्यात जिंकू शकतो. आणि त्या उद्देशाने आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येतोय. या षटकाराने पप्प्याने आपल्या वैयक्तिक खेळीला सुरुवात केली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडूमध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निमिषला इथे विचार करावा लागेल, काहीसा बदल नक्कीच करावा लागेल, कारण या मैदानात आणि पप्प्यासारख्या गोलंदाजासमोर आकुटबाई चेंडू टाकणं म्हणजे निश्चितच आमंत्रण देण्यासारखे. आणि आमंत्रण पप्प्या कधीच सोडत नाही, नेहमीच तो चांगले स्ट्रोक खेळतो. क्षेत्रक्षणात काहीसा बदल केला जाणार का हे पाहायचंय. त्याच दरम्यान निमिषचा येणारा पुढचा चेंडू, येथे मात्र लगावलेला स्टँड अँड डिलिव्हरी पद्धतीत लगावलेला एक मोठा स्ट्रोक येतोय, मोठा फटका येतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बघा पहिले काही चेंडू आपण पाहिले होते ज्यामध्ये गोलंदाज हवी ठरत होता, गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळत होतं. आणि त्यानंतर पण पाहिलं एक षटकाराला त्यानंतर काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येतोय. इथे मात्र फलंदाज काय करतोय तर फलंदाज गोलंदाज निमिषला इथे दिशा दाखवतोय. पहिला षटकाराला तो म्हणजे वाईडिश लॉंगच्या दिशेला आणि दुसरा षटकार त्याने ठोकलाय तो म्हणजे मिड विकेटच्या वरून. 2 चेंडूवरती 2 षटकाराला पाहतोय. मागील सामन्याची पण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना एक तगडी धावफलक लावली होती, एक चांगली धावसंख्या लावली होती. आणि त्यानंतर गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आणि तो सामना बापदेव खंडाळी संघाने जिंकला. इथे देखील त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज तयार आहेत. मात्र हे विसरून चालणार नाही की अमरदीप कुळगाव संघाकडेही एक भला मोठा फलंदाजी क्रम आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले गोलंदाज हे नेहमीच विकेटिंग गोलंदाज म्हणून ओळखले जातात. निमिषचा पुढचा चेंडू, यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय उजव्या आशीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच या चेंडूला वाईड नक्कीच घोषित करतायत. वाईड +1 इथे 2 धावा मिळतील. या 2 धावांनी आपण पाहिलं धावफलकाकडे तर धावसंख्या झाले 15 धावा. एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकात बनवण्याचा मानस निर्धार इथे आहे. आणि आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. अजूनही या षटकातील पावप्लेच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट हिट क्रुशियल ठरू शकला असता. बघा प्रयत्न नाही तर प्रयत्नाची पराकाष्ठा इथे गोलंदाज निमिषकडून केली जाते. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित रनची संधी उपलब्ध झाली असती, मात्र इथे असं घडत नाही. एक चोरटी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि या नियमाच्या आधारे जर आपण पाहिलं तर एका धावेचं महत्त्व काय असतं ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. इथे मात्र चांगला चेंडू टप्पापर्यंत उचली घेणारा फिरकी घेणारा चेंडू. इथे पप्प्याला बीट केलं जातं. अंतिम चेंडू निर्धाव टाकत या षटकाची निमिषने इथे सांगता केले. पहिल्या षटकात आपण पाहिलं दोन्ही फलंदाज नाबाद आणि त्याहूनही चांगली गोष्ट त्याहूनही सुखावं गोष्ट म्हणजे धावा देखील पहिल्या षटकात चांगले आले. आपण पाहतोय पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 16 अशी एक आक्रमक सुरुवात
आपल्याला पाहायला मिळते बापदेव खंडाळे या संघाची. दुसऱ्या बाजूला अमरदीप कुळगाव संघ या संघाचा विचार केला तर या संघामध्ये देखील जे गोलंदाज आहेत ते नेहमीच आपल्याला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. कालच्या रजनीमध्ये, कालच्या नाईटमध्ये जर आपण पाहिले या स्पर्धेच्या, तर त्या ज्या गोलंदाजाने आपल्या चांगल्या स्पेलच्या वेळी प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकललं आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरला तोच हर्षल आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि अमरदीप कुळगाव संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. अमरदीप कुळगाव संघाला नक्कीच मी सांगू इच्छितो मित्रांनो, आत्तापर्यंत 5 मिनिटं झालेली आहेत पहिलं षटक पूर्ण होताना. तर पुढील 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. अन्यथा जर आपण जास्त वेळ लावलात तर अंतिम षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. हर्षलचा आपल्या षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. हर्षल चेंडूच्या खाली होता असं वाटलं एका क्षणात, त्यांनी झेल टिपलाय, मात्र मिस जजमेंट आपण पाहतोय. चेंडू त्याच्या हातून निसटतोय. मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या मनात मात्र शंका निर्माण केली, कारण पहिला चेंडू ज्या पद्धतीने आला, चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला, एक्स्ट्रा लाईन फटका खेळायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू खूप काळ हवेत होता. जर मिडॉनला एखादा क्षेत्ररक्षक असता तर मात्र त्यासाठी हा सोप्पा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. हर्षल आता मात्र गोलंदाजी करेल ते म्हणजे पप्याला. चांगली गोलंदाजी बघा, व्हेरिएशन आहेत, वेग आहे, कधी वेगावरती भर दिला, कधी अचूकता दाखवली जाते, तर कधी टप्पा बदल केला जातोय. आणि हर्षलला गोलंदाजी का दिली गेले हे तो आपल्याला दाखवतोय. बऱ्याच वेळेला पिचोटेच्या भूमिकेत हर्षलने आक्रमक फटकेबाजी केले, मात्र यंदाच्या हंगामात त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय म्हणजे त्याच्या चांगल्या गोलंदाजीने. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लागलेला स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं सर्वात सेफ शॉट म्हटलं जातं, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये जी रिक्त जागा असते त्या दिशेला चेंडू घेऊन खेळतोय, जणू काही सरळ धनुष्यबाणाप्रमाणे हा मारेला हा स्ट्रोक. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, मात्र सचिन तेंडुलकर यांच्या बॅटमॅनला स्ट्रेटरचा फटका हा सर्वात देखणा मनमोहक फटका म्हणून ओळखला जातो. या चौकारीने धावसंख्या दोन पोहोचली ती म्हणजेच 21 धावा. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाहीये, कारण निकेतला पण पाहतोय कालच्या रजनीमध्ये एकाच सामन्यात 3 झेल पकडणारा हा क्षेत्ररक्षक नेहमीच सेफ हँड म्हणून पाहिला जातो. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, तेवढा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 22 झालेली आहे. या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक किफायती ठरणार का, की अंतिम 2 चेंडूवरती चांगल्या धावा इथे दोन्ही फलंदाज वसूल करणार हे पाहायचंय. कव्हरच्या डोक्यावर लागलेला एका प्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. बघा चेंडू उजाशीच्या बाहेर फुलांचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र हा बॉल चेंडू येतोय आणि त्या चेंडूला योग्य ती दिशा दिली जाते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होय, त्याच्या डोक्यावर ज्या पद्धतीने चेंडू खेळून खेळला जातोय कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाही आहे. या चौकाराने धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरसावते, धावसंख्या होते 26 धावा. दुसऱ्या षटकात येणारा अंतिम चेंडू आता आपण पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू, आमंत्रण निमंत्रण बर्थडे गिफ्ट दोन्ही हाताने स्वीकारलंय, चेंडूला भिरकवलंय मिड विकेटच्या बाहेर आणि अंतिम चेंडूवरती नक्कीच शेवट गोड फलंदाजीने केलं या षटकाचा, कारण या षटकाराने आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 2 षटकामध्ये 32 धावा. ज्यावेळेस नाणेफेकीचा गोल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय बापदेव खंडाळे संघाने घेतला त्यावेळेस बऱ्याच खेळाडूंच्या, बऱ्याच प्रेक्षकांच्या भुव्या उंचावल्या की असा निर्णय त्यांनी का घेतला, प्रवाहाच्या काहीचा विरुद्ध जाण्याचा त्यांनी प्रयत्न का केला, कारण त्यांना कल्पना आहे आपली स्ट्रेंथ गोलंदाजी आहे, फलंदाजी आहे. जर चांगली फलंदाजी झाली, चांगली धावसंख्या रचली तर त्या दबावाखाली प्रतिस्पर्धी संघाला आपण रोखू शकतो. मागील सामन्यात ते त्यांनी करून दाखवले, त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यात करण्यासाठी ते सज्ज झालेत. धन्यवाद अमरदीप कुळगाव संघ, कारण वेळेत त्यांनी हे षटक दुसरं षटक पूर्ण केलंय. आता मात्र गोलंदाजीसाठी आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या गोलंदाजाने कालच्या रजनीमध्ये एक अशा षटक टाकलं जिथे प्रतिस्पर्धी संघ वेगाने धावा जमवत होत्या, त्यांना रोख लावणारं त्या धावांवरती अंकुश ठेवणारं षटक आदित्यने केलं होतं. विकेट प्राप्त केल्या होत्या, त्याचबरोबर धावा देखील रोखल्या होत्या आणि त्या स्पेलनंतर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. तोच आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यकडे जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चांगलं टेनिस क्रिकेट खेळतो तेवढंच चांगलं लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे आता आताच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पप्या.
एक खरी कसोटी आपल्याला या दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळेल, कारण तिथे एका बाजूला आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल पप्प्याकडून, तर दुसऱ्या बाजूला भेदकता आपल्याला अनुभवायला मिळेल, ती म्हणजेच आदित्य मात्र या गोलंदाजाकडून. एक चांगला बॅटल, एक चांगला द्वंद्व, एक चांगलं युद्ध, एक चांगली चुरस इथे पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बॅकफुटला सज्ज होता, जणू काही मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. मी आधीच सांगितलं निकेत हा नक्कीच सेफ हँड म्हणून पाहिलं जातं, एक स्ट्रॉंग म्हणून त्याकडे पाहिलं जातं. वेगाने चेंडूपर्यंत आला आणि त्याच वेगाने त्याने फेक देखील केली, त्यामुळे दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाही. या दोन्ही फलंदाजांना इथे एकाच धावती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने आपण पाहिलं धाव फलकाकडे तर धावसंख्या झाले ते 30 धावा. उजव्या शिजा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, इथे थोडासा अंगलटी येतोय. वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स. खेळाडूंच्या मनात डोक्यात नेहमीच कॅल्क्युलेशन चालू असतात. इथे झेल होणार का? इथे नक्कीच चांगला झेल पकडला जातोय आणि इथे फलंदाज सागरची खेळी संपुष्टात येते. या चेंडूला आपण पाहिलं तर सागरला मोठ्या फटक्यात रूपांतरित करायचं नव्हतं, त्याला केवळ या चेंडूला ढकलायचं होतं. मात्र ज्या वेगाने चेंडू आला, ज्या पेसने चेंडू आला किंवा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला आणि आपण पाहिलं तर चेंडू कॅरी देखील झाला. चांगलं झेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे संकेतकडून जो डीप मिड विकेटला तैनात आहे. पुढे सरसावत एक चांगले लो कॅच त्याने पकडले आणि पहिला फलंदाज इथे बापदेव खंडा संघाचा सागरच्या स्वरूपात बाद होतोय. तिथे धावफलकावरती 34 धावसंख्या लागले. अजूनही 4 चेंडू या तिसऱ्या आणि अंतिम षटकातील येणं बाकी आहे. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय योगेश येतोय. योगेश मागील सामन्यात आपण पाहिलं तर योगेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्याने चांगल्या धावा जमवल्या होत्या, त्याच्या धावा खूप महत्त्वपूर्ण आणि क्रुशल ठरल्या. या सामन्यात देखील तशीच कामगिरी तो करणार का? कारण हा सामना आपण पाहिला प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे, गोलंदाज वेगळे आहेत, मॅच सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे आणि त्याच बरोबर प्रेशर आहे, कारण तिसऱ्या फिरती लढत इथे आपण पाहतोय. चांगला चेंडू, या चेंडूवरती एकच धाव मिळेल. कमालीची गोलंदाजी, आपल्याकडे असलेली विविधता, आपल्याकडे असलेली प्रतिभा, आपल्याकडे असलेलं कौशल्य इथे पणाला लावतोय गोलंदाज आदित्य. या चेंडूवरती एकच धाव आले. अंतिम षटक, ज्याला स्लॉग ओव्हर, हाणामारीचे षटक, डेफ्ट असे बरेच विशिष्ट दिली जातात. या षटकात चौकार षटकांची आतिषबाजी फलंदाज करण्याचा प्रयत्न करतात, तिथे मात्र त्यांना रोखण्याचं काम आदित्य इथे करतोय. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. यष्टीरक्षक कुणाल कोणती चूक करत नाहीये आणि पप्प्याची खेळी ते संपुष्टात येते. मी आधीच म्हणतो होतं या दोन खेळाडूंमध्ये हा संघर्ष, हे द्वंद्व, हे युद्ध नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. इथे मात्र यामध्ये विजयी नक्की ठरतोय तो म्हणजेच आदित्य. ज्या प्रकारे त्याने या चेंडूची गती कमी केली, टप्पा अचूक ठेवला, फलंदाज मोठा स्ट्रोक लगवण्याच्या प्रयत्नात बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू हवेत गेला. उर्वरित काम यष्टीरक्षण पुढे सरसावत पूर्ण केलंय आणि फलंदाज पप्प्याला इथे माघारी परतावं लागेल. बाद होणार फलंदाज क्रमांक 2 आपण पाहतोय बापदेव खंडा संघाचा आणि दोन्ही सलामींची जोडी आता तंबूच्या आशाला माघारी परतले. षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 4 चेंडू झालेत आणि कंजूस षटक आत्तापर्यंत तरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी यश आलाय. यश आणि योगेशची जोडी मैदानात आहे. आता पाहायचंय अंतिम 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जात आहेत. चेंडू खूप काळ हवेत आहे, झेल टिपणं कठीण आहे. चेंडू जाईल तो म्हणजेच 1 बाउन्स उद्रोप सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने पुन्हा एकदा धावांची गती चांगल्या पद्धतीने होताना आपण पाहतोय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 16 धावा आल्या होत्या आणि या षटकात आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट आदित्यने प्राप्त केल्यात. कुठेतरी हे षटक टर्निंग पॉईंट ठरू शकतं, कारण जिथे असं वाटलं होतं सहजतेने बापदेव खंडा संघ 50 पेक्षा जास्त धावसंख्या जमवेल, त्यांना रोखण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. आत्तापर्यंत धावफलकावरती धावसंख्या लागले 39 धावा. तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडूचा खेळ. या चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे या अंतिम चेंडू देखील धावा मिळाल्या. काय कमालीचं षटक आहे बघा. अप्रतिम गोलंदाजी, जिथे प्रेशर सिच्युएशन आहे तिथे मात्र गोलंदाजी बहरते, ती म्हणजे आदित्यची. या षटकात त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघातील 2 महत्त्वपूर्ण मोहरे टिपले आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद केलाय. 3 षटकामध्ये धावसंख्या लागले 39 धावा. विजयासाठी 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये अमरदीप कोळगाव
या संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे 40 धावांची. एका प्रकारे अंतिम षटकात आपल्या संघासाठी मोमेंटम शिफ्ट केलं ते म्हणजेच गोलंदाज आदित्यने. चेंडू द्यायचा आयोजकांना विनंती आहे. मी कौतुक करेन दोन्ही संघांचं. बघा, एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीत दोन्ही संघ, एक संघ मैदानातून बाहेर येतोय तर दुसरा संघ मैदानात प्रवेश करतोय. इथे मात्र ही लढत आहे, हे प्रेशर आहे, कारण हा सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट मॅच, पुढील सामना. नेक्स्ट मॅच, पुढील सामना नवजीवन दिघोडी विरुद्ध भोसले वॉरियर्स थिरुंडा. या दोन संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचंय टॉस करण्यासाठी. मित्रांनो, लगेच यायचंय टॉस करण्यासाठी. 4 षटकांचा सामना असेल, मात्र स्पर्धेचा नियम आहे की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. तर चला, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या. भोसले वॉरियर्स थिरुंडा संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार. कारण जर मित्रांनो सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि दोन्ही संघाचे कर्णधार नसतील तर षटकांची संख्या ही वेळेअभावी आम्हाला कमी करावी लागेल. आणि जर एकच संघाचा कर्णधाराला आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित राहिला नाही वेळेत, तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित आहे त्या संघाला नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल. चला, भोसले वॉरियर्स थिरुंडा आणि नवजीवन दिघोडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी यायचंय. तीन षटकं, 18 चेंडू, 40 धावांचं आव्हान. आणि समोर जर आपण पाहिलं, लक्ष्य काय, किंवा सामना जिंकायचा नाहीये, तर जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, जी झळाळती चषक आपण पाहतोय, त्यापैकी एक चषक आपल्याला पटकवायचा आहे. हाच उद्देश, हाच प्रयत्न आपल्याला या दोन्ही संघातील खेळाडूंकडून पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये 40 धावांचं लक्ष्य पाहायचं कशा प्रकारे पार केलं जात आहे. तिथे एका बाजूला प्रथम फलंदाजी करता पहिल्या 2 षटकात असं वाटलं होतं की बापदेव खंडा संघाच्या कर्णधाराने घेतला निर्णय हा योग्य आहे. मात्र तिसऱ्या षटकात प्रतिस्पर्धी संघातील एक असा गोलंदाज आपण पाहिला ज्याने हा निर्णय चुकीचा आहे, कारण या मैदानात चांगली गोलंदाजी होऊ शकते आणि प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कमी धावसंख्या रोखू शकतो असं षटक आलं ते म्हणजे आदित्यचं. आता 18 चेंडूमध्ये 40 धावा जमवायच्या, जिथे सलवराच्या भूमिकेत ऋतुज आणि त्याच्या साथीला हर्षलला आपण पाहतोय. एका बाजूला आक्रमकता, त्याचबरोबर सेन्सिबल क्रिकेट यासाठी ओळखला जाणार ऋतुज, दुसऱ्या बाजूला पिच हिटरच्या भूमिकेत संघामध्ये एंट्री झाल्यानंतर मधल्या फळीत फलंदाजी करता करता सलवराच्या भूमिकेत देखील ज्याने आपलं स्थान निश्चित केलं असा हर्षल. या दोन्ही फलंदाजांकडून नक्कीच एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला बापदेव खंडा संघाकडून प्रणित पहिले षटक घेऊन येतोय. नाणेफेकीचा कौल झालेला आपण पाहतोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच नवजीवन दिघोडी संघाच्या बाजूने. 4 षटकांचा आपला सामना असेल, एक षटक पॉवर प्लेचा असेल. पहिली 3 षटके आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. चेंडूला काही झालं सामन्यादरम्यान तरी नवीन चेंडू दिला जाईल. सर्व नियमांची माहिती करून घ्या मित्रांनो. प्रणितचा पहिला चेंडू सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. एका बाजूला उंचपुरा असा गोलंदाज प्रणित, दुसऱ्या बाजूला जर उंची पाहिली तर सामान्य, शरीरयष्टी पाहिली तर साधारण, मात्र खेळण्याची कला पाहिली तर एखादा चांगल्या खेळाडू देखील लाजवेल असा खेळाडू ऋतुज. पहिला चेंडू उजव्या बाहेर शफल होऊन पहिल्या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम प्रयत्न इथे होता, मात्र तो प्रयत्न यशस्वी होत नाहीये. गोलंदाज प्रणितकडे आपण पाहिलं तर चांगली उंची आहे, निश्चितच चांगल्या उंचपुऱ्या गोलंदाजांना खेळपट्टीकडून साह्य मिळतं, अतिरिक्त उसळी मिळते. मात्र इथे आपण पाहिलं तर उजव्या बाहेर दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर चेंडू वाईड यॉर्करच्या प्रयत्नात इथे चांगले यश मिळते ते म्हणजे गोलंदाज प्रणितला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकामध्ये म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण चांगल्या धावा जमवल्यात तर नक्कीच विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो याची कल्पना ऋतुजला. दुसऱ्या बाजूला हे षटक आपल्या कंजूसपणे हाताळण्यासाठी प्रणित सज्ज झालाय. बघा कशा प्रकारे चेंडूला लॉफ्ट केलंय, या चेंडूला कव्हरच्या दिशेला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल.
2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव इथे पूर्ण होणार का? निश्चितरित्या पूर्ण होते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. चांगला ताळमेळच्या आधारावरती या 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या चेंडूला केवळ लॉफ्ट केलं होतं. पाहिलं की मागे क्षेत्र रिकामं आहे, बाउंड्री लाईनला कोणते प्रोटेक्शन नाही आहे, त्यामुळे एक चांगला स्ट्रोक इथे येतोय. ऋतुजच्या बॅटून 3 धावांनी त्याने आपल्या आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला आता हर्षल सायकल आल्यानंतर नेहमीच आपण चौका षटकांची मेजवानी पाहिले. जोपर्यंत तो मैदानात असतो त्याच्या बॅटून नेहमीच आकर्षक आणि मोठे स्ट्रोक येतात. प्रणितला ते रोखायचे. प्रणित यामध्ये यशस्वी होणार का हे देखील पाहायचं आहे. प्रणितचा त्या दरम्यान येणाऱ्या या षटकातील तिसरा चेंडू. हर्षलच्या बॅटनं आलेला एक मोठा मनमोहक देखणा स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर, बेघेट षटकार. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत हर्षल मैदानात आहे त्याच्या बॅटवरून आपल्याला मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि त्याच्या पाल्यात त्याच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर असेच स्ट्रोक आपल्याला अजूनही पाहायला मिळतील. इथे गोलंदाजाला विचार करावा लागेल. इथे आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील यष्टीरक्षक काहीसा कान मंत्र देतोय, ते म्हणजे गोलंदाज प्रणितला. यावेळेचा चेंडू उजव्या दूरवर टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची इथे धाव मिळते आणि या धावेने धावसंख्या दुहेरी अंक जाऊन पोहोचते. धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा. 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथे अमरदीप कुळगाव संघ देखील विजयाच्या उद्देशाने मैदान उतरला आहे, तर दुसऱ्या बाजूला इथे धावसंख्या डिफेंड करायची. त्यासाठी आपण पाहतोय इथे दोन्ही संघ आतुर आहेत सामना जिंकण्यासाठी. उजव्या बाहेरचा चेंडू बघा, चेंडूला स्लाइस केलाय, चेंडू जातोय डीप पॉइंट सीमरच्या बाहेर, येतोय महत्वपूर्ण असा चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत हर्षल मैदानात आहे त्याच्या बॅटमधून आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळणार. त्यामुळे गोलंदाजाला इथे व्हेरिएशन करावं लागेल. कुठेतरी माइंड गेम देखील क्रिकेटमध्ये मित्रांनो चालतो, कारण जेव्हा फलंदाज चांगला लिहित असतो त्याला रोखण्यासाठी गोलंदाजाला काहीसं वेगळं करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला आपण बेसिक गोष्टी करायला जातो, मात्र त्या बेसिक गोष्टींमध्ये आपलं नुकसान देखील होतं. इथे पप्या देखील आपण पाहतोय गोलंदाजाला इथे काहीसा कान मध्ये देतोय. क्षेत्ररक्षणात फील्ड पोझिशनमध्ये काहीसा बदल देखील पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली टर्निंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर पाहिलं तर चांगलं ताळमेळ, एक कॅल्क्युलेशन नक्की दोन्ही फलंदाजांमध्ये किंवा धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजी करण्याच्या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन ठेवलं जातं, आपल्याला इतक्या चेंडूमध्ये इतक्या धावा जमवायच्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात नक्कीच झालेली आहे. 10 फलक 5 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. एक चेंडू अजून शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. या चेंडूवरती किती धावा मिळतील पाहायचंय. डायरेक्ट हेड इथे क्रुशियल ठरू शकला असता. प्रयत्न नक्कीच केला गेला होता पप्याकडून, त्यालाही कल्पना आहे. क्षेत्ररक्षक फलंदाज काहीसा दूरवर आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र इथे डायरेक्ट हिट होत नाही. या चेंडूवर एक धाव येते. याचा अर्थ तिथे 18 धावा जमवायच्या त्या पहिल्या षटकाखेरीस. जशास तसं प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय एकही गडी न गमावता 17 धावा धावफलक लावल्यात, त्या म्हणजे दोन्ही सलामीरांनी म्हणजेच प्रारंभिक जोडीने. यानंतर आता उर्वरित 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांची. 12 चेंडू आणि 23 धावा, 23 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. इथे मात्र सामन्यात रोमांच निर्माण होणार यात कोणतीच शंका नाही आहे. गोलंदाजीसाठी प्रीत येतोय. प्रीतला आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये, आजच्या नाईट टुर्नामेंटमध्ये दोन्ही सामन्यामध्ये खूप कंजूस गोलंदाजी त्याने केले. मात्र इथे प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. 12 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 23 धावा जमवायच्या आहेत. त्या दरम्यान ही षटक प्रीत पाहूया कशा प्रकारे हाताळतोय. पंचांच्या डावीकडून चांगला चेंडू, पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन या चेंडूला मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजे हर्षलकडून. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. निर्धार चेंडूने आपल्या षटकाची इथे सुरुवात प्रीतने केली. खऱ्या अर्थाने आता म्हणावं लागेल मित्रांनो उलटी गिनती सुरू झाली आहे. उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी सरशी. पुढचा चेंडू, या चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज जागेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बदल आहे त्याची कमतरता, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव आले, मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आलाय. मी नेहमीच म्हणतो आक्रमक फलंदाजांना आपण जास्त का रोखून धरू शकत नाही. त्यांना रोखायचं असेल तर केवळ एकमेव पर्याय म्हणजे त्यांची विकेट प्राप्त करणं. 2 चेंडू निर्धाव आले, मात्र तिसऱ्या चेंडूवरती हर्षलच्या बॅटमधून पुन्हा षटकार आले आपण पाहतोय. या षटकान धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. याचा अर्थ आता 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रीत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन या चेंडूला आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढलं जात आहे. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जुबंत पुढे सरसावते, चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा, 4 चौकार, 2 षटकार, 1 चौकार. बऱ्याच प्रकारे ही धावसंख्या पार केली जाऊ शकते. मात्र प्रीत काय करणार, कारण प्रीतने आत्तापर्यंत ज्या पद्धतीची या विकेटवरती गोलंदाजी केली त्यालाही कल्पना आहे कशा प्रकारे रोखायचं. कारण प्रत्येक संघात एक खेळाडू मित्रांनो कोणत्या स्पर्धेत सहभाग घेतो ते म्हणजे पारचिक प्राप्त करण्यासाठी. आणि 2 सामने दोन्ही संघांनी जिंकलेत. इथे चांगला चेंडू, बॅटची कडा लागली होती, इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडतंय, इथे ताळमेळ नाहीये. इथे दोन्ही खेळाडू आपण पाहिलं, एक खेळाडू धावेसाठी पुढे सरसावतोय, धाव घेण्यासाठी दुसरा फलंदाज माफ करा पाहतोय ते म्हणजेच शेतशकडे. इथे रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. ऋतुजला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती त्याने 3 धावा केल्या होत्या, दुसरा चेंडू आणि त्यानंतर तो आता स्ट्राईकवर आलाय. चांगला चेंडू, या चेंडूवरती लेग फॉर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज ऋतुज बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन आणि महत्त्वाची मोकळी क्षणी इथे विकेट प्राप्त केली जाते ती म्हणजेच गोलंदाज प्रीत कडून. अशा प्रकारे आपण पाहिलं या षटकाची सांगता होते. हे षटक जर आपण पाहिलं कुठेतरी सामन्याला कलटणी देणारं षटक देखील ठरू शकतं, कारण तिथे पहिल्या षटकात 17 धावा होत्या. या षटकात एक षटकार येऊन देखील केवळ 7 धावा गोलंदाज प्रीत याने दिल्या आहेत आणि त्या दरम्यान 3 चेंडू निर्धाव टाकले आणि अंतिम चेंडू होती विकेट देखील त्याने प्राप्त केली. नवीन फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 16 धावा हे इक्वेशन पाहायला गेलं तर मित्रांनो नक्कीच सोपं म्हणता येईल. मात्र जो गोलंदाज येतोय त्यांनी आजच्या दिवशी दोन्ही सामन्यामध्ये आजच्या नाईट टुर्नामेंटमध्ये माफ करा रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दोन्ही सामन्यामध्ये अंतिम षटक हाताळलंय. जिथे पहिल्या सामन्यात त्याने 6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेंड केल्या आणि असं वाटलं होतं सामना निसटतो काय, त्या दरम्यान सामना जिंकला होता आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. मात्र इथे प्रेशर, दबाव, दडपण हे फलंदाजाप्रमाणे गोलंदाजावरती देखील असेल, कारण हा सामना तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. कारण सामन्यातील विजेता संघ आपण ज्या 6 आकर्षक ट्रॉफीज पाहतोय स्टेजवरती त्यापैकी एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच ठरेल. त्यातली एक ट्रॉफी नक्कीच तो संघ पटकावेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. हर्षल आपण पाहतोय इथे पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती हर्षलची विकेट प्राप्त करत जितूने हे दाखवून दिलंय की मी देखील हा सामना सोडणार नाही, माझ्या संघाला देखील पारचिक पटकावचं आहे. नवीन फलंदाज पाहूया कोणता फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल आणि आदित्य ही जोडी आता आपल्या मैदानात पाहायला मिळते. आतापर्यंत खूप चांगला खेळ केला तो म्हणजेच हर्षलने, मात्र अंतिम षटकात पहिल्या चेंडूवरती मोठा सुख खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झालाय. यष्टीरक्षक प्रफुल्लने नक्कीच एक चांगला झेल पकडलाय. आजच्या या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यष्टीरक्षक भूमिकेत प्रफुल्लने खूप चांगली कामगिरी केली देखील आपण पाहिले. मग चांगले झेल त्यांनी टिपलेत, चांगले प्रकारे त्यांनी चेंडू देखील गॅदर केलेत. बापदेव खंडाळे संघ आपण पाहिलं तर पहिला सामना जिंकल्यानंतर जो जोश, जो उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कुणाल स्ट्राईकवर आल्यानंतर आता मात्र दोन्ही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर दबाव आहे, दडपण तर नक्कीच आहे. मात्र त्या दडपणाला झुगारून दोन्ही संघातील खेळाडूंना चांगला खेळ करून दाखवावा लागेल आणि खऱ्या अर्थाने इथे प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करावं लागेल. त्याच दरम्यान येणारा जितूचा आपल्या षटकातील दुसरा चेंडू. चांगला चेंडू, यॉर्करचे चेंडू
टाकले जात आहे, जणू काही सरावच करून आलाय जितू. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 1 धाव दिली जाते. याचा अर्थ आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. या पुढील सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल भोसले वॉरियर्स थिरोंडा विरुद्ध नवजीवन दिघोडी. मात्र या सामन्याचा थरार आपण अनुभवतोय, अंतिम षटकाचा थरार अनुभवतोय, जिथे 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र झेल आपण पाहतोय, अजून एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट गोज डाऊन. गोलंदाज जितूचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी, कारण स्लॉग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, फलंदाजांना मोठे फटके जाऊ द्या मात्र 30 सर्कलच्या बाहेर देखील चेंडू भिरकावता येत नाहीये. 3 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट प्राप्त केल्यात आणि केवळ 1 धाव त्यांनी खर्च केले. आणि आता 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर नवीन फलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेशने बऱ्याच वेळा अंतिम चेंडू षटकार लगावलेत, मात्र इथे एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे, इथे एक वेगळं समीकरण आहे. 3 चेंडूमध्ये त्याला सामना जिंकण्यासाठी आपल्या संघासाठी 15 धावा जमवायच्या आहेत. तीन चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज जितू पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू नक्कीच अजून एक झेल. सलग 2 चेंडूवरती इथे आपण पाहतोय 2 विकेट प्राप्त केले जात आहेत. याचा अर्थ आता उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. बघा, पहिल्या षटकात 17 धाव येऊन देखील जिथे दुसऱ्या षटकात 7 धाव आल्या, तेव्हा अंतिम षटकात कशा प्रकारे सामना गोलंदाजी करण्या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल जितूचं. 1 नाही 2 नाही तर 3 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केल्यात. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता अमरदीप कोळगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र काहीसा चमत्कार झाला तरच या सामन्याच्या निकालात काहीसा फेरबदल होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला अनिश्चित गोष्टी देखील घडताना आपण मित्रांनो पाहिल्यात. जितू नवीन फलंदाज आपण पाहतोय, निकेत आलेला आहे फलंदाजीसाठी. न्यू बॅटर. या चेंडूवर देखील कोणती धाव मिळत नाहीये. आतापर्यंत 1च धाव आले 5 चेंडूमध्ये. स्लॉग व स्पेशालिस्ट जितू काय याचं उत्तम उदाहरण दाखवणारा सामना, दर्शवणारा सामना आपण पाहतोय. 1 चेंडू अंतिम चेंडू. वाईडचा इशारा येतोय. 1 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अमरदीप कुळगाव संघाला पिन ड्रॉप सायलेन्स मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच बापदेव खंडाळे या संघाने. अभिनंदन बापदेव खंडाळे या संघाचं या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अमरदीप कुळगाव संघाचे मी मंडळातर्फे